चला तर मंडळी, आजपासून आमच्याकडे फराळाची सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात आधी गोडापासून. तर हा रव्याचा लाडू आहे आणि एकदम सॉफ्ट असा तोंडात विरघळून जाणारा असा हा रव्याचा लाडू. तर चला बघूया हे कसे बनवलं. तर इथे मी कढईमध्ये 3 ते 4 टेबल स्पून तूप घेतलंय आणि 2 वाटी रवा घेतलाय. आणि रवा आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर चांगला परतवून घ्यायचा आहे. तर रवा आपला असा गुलाबीसर झाला पाहिजे. लो टू मीडियम फ्लेमवर परतल्यावरती आपला हा असा रवा गुलाबीसर होतो. तर हा रवा भाजायला मला जवळजवळ 1 तास लागलाय. 1 किलो रवा होता आणि ह्याला मला अर्धा लिटर तूप लागलं. आता याला मी एका टोपात काढून घेतलंय, म्हणजे कसा तो पटकन थंड होईल. रवा थंड झाला की मगच आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. तर इथे जवळजवळ मला 750 ग्रॅम पिठी साखर लागली. आता रवा आपला थंड झालाय म्हणजे त्याच्यामध्ये मी ही पिठी साखर घातली. ती ऑलरेडी चाळून ठेवलेली होती. पिठी साखर नेहमी चाळूनच घालायची. मग याच्यामध्ये वेलची पावडर आणि मनुका घालून ह्याला आता चांगलं मिक्स करणार आहे. आता मला ना हा थोडा सुका सुका वाटला म्हणून मी याच्यात पाऊण वाटी तूप घातलंय. तूप घालून ह्याला चांगलं एकजीव करायचं आणि मग आता आपण ह्याचे लाडू वळूया. तर रव्याचे लाडू कधी पण एकदम असे घट्ट असे बांधून घ्यायचे, जेणेकरून ते सहसा मोडत नाही. तर अशा प्रकारे मी हा रव्याचा लाडू तयार करते. तर हा पहिला रव्याचा लाडू झालाय तयार. एकदम असं घट्ट असं वळून घेतलं ना तर सहसा लाडू तुटत नाही. तर ह्या 1 किलो रव्यापासून जवळजवळ ह्या साईजचे 80 लाडू बनतात. ह्याच्यापेक्षा थोडे छोटे बनवले तर 100 आरामात बनून जातात. तर मग कशी वाटली रेसिपी? आणि हो, तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक